2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या आणि या बैठकीला शरद पवार, अमित शहा आणि गौतम अदानी उपस्थित होते। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी गौप्यस्फोट केलाय। द न्यूज मिनिट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्येच अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 वेळा बैठक झाली होती, ते सर्वांना माहिती आहे। दिल्लीत उद्योगपती गौतम अदानींच्या घरी बैठक झाली होती। बैठकीला शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी, फडणवीस, प्रफुल्ल पटेल हजर होते। शरद पवारांच्या माहितीनुसारच सगळं झालं होतं, पण सगळा दोष माझ्यावर टाकला गेला आणि मी तो स्वीकारलाय। मी दोष स्वीकारला आणि इतरांचं संरक्षण केलं। सबके साथ हुआ था। आपको जैन साहब वापिस बताता हूँ, अमित शाह थे, गौतम अडानी थे, प्रफुल्ल पटेल थे, देवेंद्र फडणवीस थे, अजित पवार थे, पवार साहब थे, सब थे। 2019च्या बैठकीत गौतम अदानी होते का? नव्हते। 2019च्या बैठकीत गौतम अदानी होते का? नव्हते। ह्या संदर्भामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या आहेत। त्या संदर्भामध्ये काय धचा मा करण्यात आलेला आहे, त्यांचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही।